चला तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपली चाकणची राणी होती बघा चेन्नईमध्ये, म्हणजेच राजस्थानी ढाब्याला. आणि आपल्याला आलाय पुण्याचा मालकी हो. आणि निघालो मग लोडिंगला. आणि राजस्थानी ढाब्याला म्हणलं बाय बाय, भेटू लवकरच. अशा प्रकारे आली आपली चाकणची राणी लोडिंग पॉईंटच्या ठिकाणी. इथं लोड करायची भावानं घेतो, लोड वगैरे करून निघतो पुण्याच्या दिशेनं. आलो आतमध्ये, काय बघतोय तर झाली की हो लोड. आणि 2च पॅलेट होते बघा. आणि म्हणलं आता काय नाही विषय, 1 टन माल आहे. नाचत निघती बघा आपली चाकणची राणी पुण्याच्या दिशेनं. आणि आलो बघा बाहेरच्या राजस्थानीला. तर कोण भेटले आपल्याला, ते म्हणजेच आपला हक्काचा व्यक्ती म्हणजेच मच्छू भाऊ. आणि इकडे बघा हे पेटकर साहेब भेटले होते आपल्याला, चेन्नई लाईनचे जुने खिलाडी एकदम. हा समोर आलो तर काय, राणी म्हणली मला लागली भूक. मग मी म्हणलं देतो बाई तुला जेवायला. अशा प्रकारे आणली बघा जिओच्या पंपात आणि दिलं बघा जेवायला. तर कसं खाल्लंय बघा, 4173 रुपये. गुड मॉर्निंग मंडळी. अशा प्रकारे आपली चाकणची राणी आली होती हॉस्पिटल नगरीच्या पाठीमागं. इथं तिथं कुठं स्टॉप नाही घेतला किंवा अख्खी नाईट काढून आलोय आपण. आणि इथं झोपलेली होती आजू डार्लिंग. आणि याला उठवतोय फकड्याला, 1 तासभर उठवत होतं सारखं. आता उठन मग उठन, काय उठला नाही बघा. शेवटी वैतागून चला म्हणलं मी जातो आता आमच्या गावा. त्याला तसंच झोपू दिलं आणि निघालो पुढच्या दिशेनं. पुढे आलो तर मग काय सकाळी सकाळी सूर्यनमस्कार म्हणलं मंडळींना द्यायला लागतंय. तर घ्या सूर्यनमस्कार करून देवदर्शन सकाळी सकाळी हॉस्पिटल नगरी बायपासला. समोर आलो बघा मंडळी विजापूरच्या पाठीमागं. तर आपल्याला लागली होती भूक. मग काय विषय का, घेतली चाकणची राणी साईडला दिला पुरी भाजीवर दाणका. नंबर 1 क्वालिटीचा बरं का भावांनो. अशा प्रकारे मंडळी आपल्या चाकणच्या राणीचं आगमन झालं होतं मंगळवेढा नगरीमध्ये. तर आपल्याला कोण भेटले, शिवाजी कंकाल मित्रमंडळ. आणि भावांनो यांनी एवढं जर प्रेम दिलं ना आपल्याला, एवढा सपोर्ट केला ना, म्हणले एनी टाइम कधीही अर्ध्या रात्री कुठेही मंगळवेढा साईडला काही प्रॉब्लेम आला तर एनी टाइम कॉल करा, काही अडचण आली तर आम्ही सॉल्व्ह करू शकतो. शिवाजी कंकाल मित्रमंडळ भावांनो खूप सपोर्ट केला, धन्यवाद मंडळी. असंच प्रेम असू द्या सदैव. मस्त मंडळी सोबत टाइमपास करून समोर आलो बघा पंढरपूर पास करून. तर मग काय आपल्याला लागली होती भूक. मग दिला बघा पुरी भाजीवर परत दाणका. आणि एकदम क्वालिटी भेटली की हो पुरी भाजी. नाच करतो का, यावंच लागतं. आणि इथं तिथं कुठं स्टॉप नाही घेता, डायरेक्ट आपण धप्पा दिला बघा घरी. आलोय घरी भावांनो, जेवण वगैरे करून आपल्याला जायचंय खाली करायला 9ला कोंबरे. म्हणलं तिथे गेल्यावर काय रात्रीचं खायला पिला भेटणार नाही, त्यामुळे घरीच तयारी करून निघालो बघा. जात होतो समोर तर बिरदडी गावात आपल्याला कोण भेटले, ते म्हणजेच ओमकार शेठ मरकळ गावची आणबान शान. आणि लेन होत होते बघा, काहीतरी घ्यायलाच लागते म्हणून कॅम्पावर दिला बघा दाणका. म्हणजेच कॅम्पाला गाडलं बघा ओमकार शेठला. अशा प्रकारे कॅम्पा बिंपा पिऊन निघालोय पुढच्या दिशेनं. हे बघा अशा प्रकारे आपल्या चाकणच्या राणीचं आगमन झालंय अनलोडिंग पॉईंटच्या ठिकाणी. भावांनो आपण घेतोय चाकणची राणी खाली करून. तोपर्यंत तुम्ही छोटासा ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आवडला नसला तरी लाईक करा आणि बिंदास्त वर ढकला.